माधव मुंडे खून प्रकरणात पाहिलं तर 25 महिने उलटून गेले होतं आणि यासाठी स्थापन होतात 90 दिवस उलटून गेले होतं. मात्र अजून तपासून नाही. आज पाहिलं तर करुणा मुंडे यांनी आज त्यांच्या निवासाला भेट दिली. ज्ञानेश्वर ताई यांच्याशी आपण त्यांच्या संवादानं ताई काय सांगाल. आज आपण ज्ञानेश्वर ताई यांना भेट दिलेली आहे. आज यासाठी स्थापन होऊन 90 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि खुनाला पाहिजे 25 वर्ष 2.5 वर्ष आता होऊन गेले आहेत. काय सांगाल. आतापासून काहीही SITमध्ये पण आपल्याला काहीही जास्त असं फास्टमध्ये काय असं कारोबार चालू आहे त्यांच्या असं आपल्याला दिसत नाही. त्याच्यासाठी आज ज्ञानेश्वरीताई मुंडेची मी भेट घेतली आणि त्यांना मी सांगितलं की कुठेपर्यंत आपण अत्याचार अन्याय बर्दाश्त करणार आणि आता पण तुम्ही मुद्दा उचलून धरा क्योंकि खूप मोठी गोष्ट आहे. महादेव मुंडे भाऊची हत्या पण संतोष देशमुख भाऊ सारखीही केलेली होती. त्याच्यासाठी मुद्दा उचलून धरा तुम्ही. आजपर्यंत SITनी काय केला काय नाही केला की फक्त बोलण्यासाठी SIT स्थापन केलेली आहे. हे सगळी गोष्टी मीडियावरती बोला ज्यांनीकरता लोकांना माहीत पडेल की आज शासन प्रशासन काय करत आहे. आणि जे आता निवडणूक लागलेली आहे आचारसंहिता लागलेली आहे तो त्यांनी मी हे पण सांगितलं की ताई जे अत्याचारग्रस्त लोक आहे ज्यांची जमीन हिसकून घेतलेली आहे कोणाचे मर्डर केलेले आहे कोणत्यावरती कोणता अन्याय केलेला आहे लोकांना जेलमध्ये टाकलेला आहे लोकांनी राजकीय पदाचा गैरवापर करून तो तुम्ही पण राजकारणमध्ये या आणि जे स्वराज्य शक्ती सेना आपला पक्ष आहे त्याच्या माध्यमातून जरी तुम्हाला असं चांगला वाटेल तर तुम्ही या आणि लढा. आता नगरपालिकेचं इलेक्शन झालेलं आहे. आचारसंहिता देखील येणार आहे. स्वतःचे पक्ष या ठिकाणी आपले कॅन्डिडेट उभा करणार. 100% आजपर्यंत जे राजकारणी लोकांनी ज्या लोकांना त्रास देऊन त्यांच्या जनताचे मताचा गैरवापर करून मोठे पदावर जाऊन मंत्री झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर लोकांचा गैरवापर केलेला आहे मतदानाचा तसे ज्या लोकांवरती त्या लोकांनी मोठे पुढारी नेते लोकांनी ज्या लोकांवरती अन्याय केलेला आहे ते अन्यायग्रस्त लोकांनाही मी संधी देणार आहे. किती लोक असणार किती कॅन्डिडेट उभा करणार पहिले त्या शहरामध्ये आपण नगरपालिकेसाठी. नगरपालिकामध्ये जरी मला पूर्ण भेटले तो मी पूर्ण उभे करणार नाही. तो हे जे आपली कविता भांगेताई आहे त्या आपले नगर अध्यक्षसाठी उमेदवार असणार आहे. आता तुमचं ज्ञानेश्वर ताईचे काय नेमकं बोलणं झालं. यापूर्वी आपण या कुटुंबाशी भेट घेतली होती सांत्वन भेट केली होती. आता नेमकं काय बोलणं झालं आपलं. आता हेच मी ताईला सांगितलेलं आहे की ताई जे आहे आपण जरी हे लोक मोठे पदावर येऊन आपले राजकीय पदाचा गैरवापर करून मर्डर करू शकता जमीन हिसकून घेऊ शकता अन्याय करू शकता तो आपण मोठे पदावर जाऊन स्वतःला न्याय देऊ शकतो आणि जे गोरगरीब लोक आहे त्यांना पण आपण न्याय देऊ शकतो असंच आमच्या बोलणं झालं. आपलं आता पहिलं तर आपण सुप्रिया सुळे यांची संवाद देखील साधला. काय संवाद झाला नेमका होता. नाही त्याच्यावरती मी काय बोलू शकत नाही. आता नंतर त्याच्यावरती बोलू. चालतं. तर एवढ्या करुणाताई मुंडे होते यांनी सांगितले की आता पुढच्या वर्षी बोलू. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे TVNI परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.